नमस्कार मित्रांनो, मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ कसे प्रकट झाले, स्वामी समर्थांचा प्रकट दिन का साजरा केला जातो, या दिवशी काय करावे, स्वामी समर्थांची पूजा कशी करावी, आरती, मंत्रजप, नैवेद्य याबद्दल संपूर्ण माहिती. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमचे जीवन बदलू शकते. स्वामी समर्थ कसे प्रकट झाले? मित्रांनो, स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. असे मानले जाते की स्वामी समर्थ हे स्वतः श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत. स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रकट होऊन अनेक भक्तांचे दुःख दूर केले. कथा अशी सांगितली जाते, एके दिवशी अक्कलकोट गावात एक दिव्य तेजस्वी पुरुष प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अपार तेज, डोळ्यात करुणा आणि वागण्यात अलौकिक शक्ती होती. लोकांनी विचारले, आपण कोण? ते फक्त हसले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच त्यांची ओळख बनली. स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले, रोग बरे केले, गरिबांना मदत केली, संकटात सापडलेल्यांना वाचवले, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या. म्हणूनच आजही लाखो लोक त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात. मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन हा त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाचा दिवस आहे. या दिवशी भक्त उपास करतात, पूजा करतात, मंत्रजप करतात, अन्नदान करतात, स्वामींचे स्मरण करतात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. मित्रांनो, या दिवशी काही विशेष गोष्टी केल्या तर स्वामींची कृपा लवकर मिळते. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, उपास करावा, घरात स्वच्छता करावी, देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवावा, समोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. पूजा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 108 वेळा जप केल्यास खूप शुभ लाभ होतो. मित्रांनो, अन्नदान करा. जर शक्य असेल तर गरिबांना अन्न द्या, गाईला चारा द्या, पक्ष्यांना दाणे टाका. हे केल्याने पुण्य मिळते. मित्रांनो, स्वामी समर्थांची पूजा कशी करायची म्हटलं तर खूप सोपी आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीला फुले ठेवा, अगरबत्ती लावा, दिवा लावा, नैवेद्य दाखवा आणि मनातील सर्व मनोकामना स्वामींना सांगा. हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, अशी प्रार्थना करा. पूजेनंतर आरती करणे खूप महत्त्वाचे आहे. आरती करताना भाव सर्वात महत्त्वाचा आहे. आरती करताना दिवा फिरवावा आणि मनापासून आरती म्हणावी. आरती झाल्यावर स्वामींच्या मूर्तीजवळ प्रसाद ठेवा. घरातील सर्वांना प्रसाद द्या. स्वामींचे नामस्मरण करा. मित्रांनो, स्वामी समर्थांचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र खूप चमत्कारी आहे. स्वामींसमोर शांत बसून मन एकाग्र करून 108 वेळा हा जप करा. हा जप केल्याने मन शांत होते, समस्या दूर होतात, आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, स्वामी समर्थांना साधा आणि सात्विक नैवेद्य आवडतो. साखर, दूध, फळे, खीर, पुरणपोळी स्वामींना नैवेद्य अगदी प्रेमाने द्यावा. ते स्वामींना प्रिय आहे. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींचे स्मरण करा आणि मनातील इच्छा सांगा. असे केल्याने इच्छा पूर्ण होते, संकट दूर होते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्याला शिकवतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा. मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे श्रद्धेचा दिवस, भक्तीचा दिवस, सकारात्मकतेचा दिवस. जर तुम्ही या दिवशी स्वामींची पूजा केली, मंत्रजप केला, अन्नदान केले तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.